नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीची फायनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे याबद्दल चर्चा करणार आहेत व फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर कसे घ्यायचे व ते प्रिंट काढून कॉलेजमध्ये सबमिट कसे करायचे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 11thadmission.org या ऑफिशियल साईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आपला जो विभाग आहे, जो काही विभाग असेल तुमचा, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला होमपेज बघायला मिळेल. इथे आपल्याला नोटिफिकेशन हा एक टॅब दिसेल. तर इथे आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पब्लिश ऑन 15 जून 2024 रोजी रिव्हर्स टाईम टेबल जे आहे ते इथे पब्लिश करण्यात आलेलं आहे. यावरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करताय त्यानंतर तुम्हाला इथे PDF डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन दिलेला आहे. तर यावरती आपल्याला सिम्पली एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर PDF जे आहे ते तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल. याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या PDFमध्ये संपूर्ण टाईम टेबल जे आहे ते देण्यात आलेलं आहे. कुठली फेरी कधी लागणार आहे याबाबतचं सविस्तर टाईम टेबल या PDFमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकता पहिली फेरी म्हणजेच दिनांक 27/6/2024 रोजी पहिली फेरी जी आहे ती संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कॉलेज कुठलं अलॉट झालेलं आहे, कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे हे तुम्हाला 27 तारखेला कळणार आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जो नंबर लागलेला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं प्रत्यक्षामध्ये ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.